हातात नाही आठवल्याच्यावर इंडक्शनवर राहिला. सो मग आम्ही आता ठरवलं इंडक्शनवरती करायचं, कारण त्याच्यात ते नाही राहत आहे. गरम येतो हे बघ. मग आता गॅस कॅन्सल आणि इंडक्शन इंडक्शनवरती करणार आहे. आणि सबसे पहिले पाणी घेंगे. सर इथे आपण पाणी घेणार आहे. इथे 24 तास पाणी असतं. सो विदाउट हो, काहीच पाणी टेन्शन 24 तास असते. काही issue नाही. आमच्या मॉनिटर अजून एवढं नीट सॉरी इकडच्या सेटिंग्स थोड्या वेगळ्या हा आहेत. इकडच्या आमच्या इंडक्शनच्या सेटिंग खूप वेगळ्या आहेत आणि ह्या इंडक्शनच्या सेटिंग सेटिंग्स खूप खूप वेगळ्या वेगळे आहेत आहेत. आणि ओव्हरलोड होतात. आपण चहापत्ती शोधूया. चहापत्ती इथेच असते. नाही, इथे मी बघितलेलं. हे बघ, हे काय ते मीठ आहे, हे हे साखर विनेगी. इथे काळोख आहे थोडासा म्हणून ते येस, इथे काम चालू आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. एक दोन अजून काम चालू आहे. सो गाईस मी लाईट नाही देणार. वेगळे शिशी का शब्द वापरते? मी गाईस वापरलाच नाही शब्द. किती घालायचे? घाल 2. नाही सवय आली ना बऱ्यापैकी चहा पण करणार. मला आवरून पुन्हा निघायचं सुद्धा आम्ही पण आहे. ट्रॉली केली असते पण ट्रॉली आम्हाला आवडत नाही. आम्ही ट्रॉली केली. ह्याला ऍक्च्युली जंगबिंग पकडण्याची शक्यता असते, सो नाही बनवलं. पण खूप सुंदर वाटते ती ट्रॉली. गोड जास्त करू नका. अरे बस बाई. बरोबर आहे, थोडं चहाला लागणार. चमचा पाहिजे. हा आमचा ऑफिस. चला आता आपण पाहूया सुयश काय करतोय. सुयश, हा बघ, या माणसाला काहीच काम नाही असतं. फक्त आणि फक्त हवा खाण्याचं काम करतो, बाकी काय. तू रेडी झाला? मी तेच बोलवतोय, ये. किसनी नावाची गोष्ट आहे. किसनी अद्रक किसायला किसनी लागली ना. हे अद्रकच आहे ना हे? हो, अद्रक थोडंसं अद्रक आणि याचा फरक नाही. तू असं शूट गेला थोडाच दिसणार नाही त्यामध्ये. शूटच घेता येत. शिक्षक नवीन आहे अजून ती नवीन आहे. ए मग तू पकड, मी जाते. आणि मोठी चल गेट आउट. गेट आउट. येऊ नको परत इथे तोंड दाखवायला. उखळेल चहा. अरे बाबा किसनी दे लवकर. इथे हा ओके. सॉरी या मनविताने खूप वेगळ्या पद्धतीने शूट घेतलं असेल तर म्हणून थोडं कमी म्हणून मी घेतलंय. आहे कारण मनविताला अजून एवढं माहिती नाहीये. कारण मी बॅक कॅमेऱ्याने शूट करतो ना. हा काय रे अरे यार अजून लोन आहे होत का? 400 लास्ट आहे. अरे पण ती चाय उकळी आल्यावर बंद होतं आपोआप. काय परत चाय खाली येते. आता वरती आली ना ऑटोमॅटिकली ती खाली येते. त्यात सेन्सर येतो. आमचं पण तसंच आहे. मग मी बंद केलं. लाव तू लग्न लाव. मेरे पे खापर आने दे सब. बोल ना. चमचा आणि कोटी पाणी बोल. घरी आहे रे. दोन देतो. बोल बोल. मित्राशी बोलतोय. ओके आता आपण चहाला पूर्ण उकळून घेऊ. चहाची रेसिपी सांगण्यासारखी नाहीये. तिथं ऑलमोस्ट सगळ्यांना येईल पण तरी पण मी इंडक्शनची 0 मिनिटात वाट लावली. हॅलो
बोल बोल. अरे मी किचन मध्ये बोल. हॅलो. अरे यार मनविता मला मी एक सुयशची एकदम महत्वाची गोष्ट दाखवतो. सुयश तू डीमार्ट मधनं काय घेतलेलं पहिलं तू बोल. काय घेतलेलंस मी दाखवतो ना, मी डायरेक्ट पुरावा दाखवतो. सुयशने घेतलेलं हे. आता ह्याचा एक्सपिरियन्स जरा हे बंद करते, त्याचा आवाज खूप येतो. हा ही नुसती खातच असते इथे ते जातो बघावं. हा चल सांग, इंट्रोडक्शन द्यायचं. जे आपण 2 लिटरची एवढी सुंदर अशी बॉटल फक्त पाणी पिण्यासाठी मागवली 2 लिटरची. हा. बॉटल घेतली. हा चहा बदल मी 3 टी-शर्ट घेतली. जरा तो अजून बंद कर, कुठला याचा आवाज येतोय. ओके बोल बोल बोल. 3 टी-शर्ट घेतली. ओके एक ट्रॅक पॅन्ट घेतली. म्हणजे 3 टी शर्ट आणि एक ट्रॅक पॅन्ट घेतलेलीस. घरी कसा म्हटलं कारण रात्री हॉटेल बोलत होता. 3 टी-शर्ट घेतलेले. ओके. एक ट्रॅक पॅन्ट घेतली. हा आणि मम्मीला बोललो ही बॉटल घे. हम्म, मम्मी बोलली नाही घे. हम्म. मी बोललो इथे एक टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट ठेवतो हे घे. आणि मग मम्मी बोलली आली. मी 350 आहे, पप्पाला 150 सांगितलं. हो मी काकांना सांगणार काका ब्लॉग बघा तुम्ही, ह्याला घराबाहेर काढा. सांग ना काका तुम्ही ब्लॉग बघा. म्हणजे आणि मी तर याला बुद्धली म्हणजे मला ही पहिली केटल वाटली की कसली पाण्याची केटल असेल गरम करायला वगैरे, पण नंतर हात बोला की ही माझी 250 पिण्याची बॉटल. बघ मला पहिलंच लय असायला आलं. पण ट्रॅव्हलिंग मध्ये बरी आहे. 200 ml आणि पुढे इथपर्यंत घडी घेऊन जाईल. हे तर महाशय नेहमी फोन मध्ये असतात. फोनला आधी माझ्या चार्जिंग नाही. थँक्यू सो मच. मावशी आमची अंघोळीला गेली फ्रेश व्हायला. ते लहान मुलं आहे ना, आम्ही लहानपणी या बाटल्या अरे मला माहिती नव्हतं. नंतर घरी येऊन बघतो आणि पाईप आहे. पाय. अरे मग काय डोळे फुटलेले काय. सॉरी हा. आम्ही चहा बनवला, दिसलंच नाही. पडला काय, सॉरी. थंड आल्यामुळे. गरम करणारं चुकीचं. काय बोलला. फोन आलाय, मी बरोबर चहा केला होता. अरे बापरे एवढाच ठेवलाय चहा. मग त्याच्यानंतर आता आम्ही निघालो ते म्हणजे कुर्ला वेस्टला जायला. माझी मावशी कुर्ला ईस्टला राहते. त्याच्यानंतर चालत चालमध्ये आम्ही कुर्ला वेस्टला जाणार आहे. तर कुर्ला वेस्टला का जाणार आहे तर ते म्हणजे आम्हाला 4 जणांना म्हणजे मला, अंकेशला, सुयशला आणि मनूला आम्हा 4 जणांना फोनचे कव्हर्स घ्यायचे होते. म्हणजे आम्ही एकत्रच फोनचे कव्हर घ्यायला जाणार होतो. तर जाता जाता एक खास एक छान स्वामींनी सुद्धा आपल्या दर्शन दिलं. तर मी इथे आलो ना की कधी स्वामींचं मठाचं नक्की दर्शन घेतो. तर मला तिथे कॅमेरा अलाउड नाहीये आतमध्ये, नाही तर मी तुम्हाला जवळून दर्शन दिलं असतं. पण आता मी तुम्हाला बाहेरनाच तो एक सुंदर त्यांनी तिथे लिहिलं सुद्धा, असं लिहिलेला बॅनर होता तो सुद्धा मी तुम्हाला दाखवला. त्यानंतर माऊलींचं सुद्धा दर्शन तुम्हाला मी दिलं. एखाद दिवशी कधी परत मी कुर्ल्याला गेलो ना तर तुम्हाला नीट छान बाहेरनाच थोडंफार दर्शन देईन. कारण आतमध्ये गेलं की अलाउड नाही आहे. हा कुर्ल्याचा मठ आहे, श्री स्वामी समर्थ मठ. हा कदाचित टिंडोरी प्रणीत नाहीये. हा मठ आहे, केंद्र नाही.
कारण ते दिंडोरी प्रणीतची पुस्तकं किंवा असं काही असं तिथे मिळत नाही. त्याच्यानंतर मग आम्ही आलो कुर्ला वेस्टला. तर वेस्टला हे बघा, हे बाप्पाचं खूप सुंदर मंदिर आहे. म्हणजे दोन्ही देवांचं आमचं दर्शन झालं. ते म्हणजे स्वामींचं आणि गणपती बाप्पाचं असं दोन्ही देवांचं छान असं दर्शन झालं. त्याच्यानंतर सुयश पाया पडत होता. आमच्या दोघांचं पाया पडून झालं होतं आणि सुयश पाया पडत होता. मग त्याच्यानंतर हा आहे कुर्ला वेस्टचा रोड. तर हा कुर्ला वेस्टला, आम्हाला तर एवढं वेस्टचं काही माहिती नाहीये. आता सुयश तर इथेच राहतो, मावशीचा मुलगा. म्हणजे ते लोक ईस्टला राहतात, ईस्ट पॉइंटच्या मॉलच्या पुढे ज्यांच्या त्या बिल्डिंग्स आहेत तिकडे ते लोक राहतात. आणि हा वेस्टचा मार्केट आहे. तिकडे सगळं आपले जे मोबाईल अप्लायन्सचे काही गोष्टी असतील ना, म्हणजे आपल्या सेकंड हँड मोबाईल जरी हवा असेल परचेस, तुम्ही तो इकडे जाऊन परचेस करू शकता. खूप बेस्ट मोबाईलच्या गोष्टी असतात. म्हणजे तुम्हाला रिंग लाईट किंवा काही असं नॉर्मल काही घ्यायचं असेल तर तुम्ही कुर्ला वेस्टला, इथे चांगलं असतं. त्याच्यानंतर मग आम्ही आलो ह्या कव्हरच्या दुकानामध्ये. तर इथे आम्हाला फोनला सगळ्यांसाठी छान छान कव्हर्स हवे होते. तर कव्हर घेताना एक मात्र गोष्ट अशी घ्या की ते नीट त्याच कंपनीचं असेल तेच घ्या. कारण तिकडे कुर्ला वेस्टला आहे ना, म्हणजे आपल्या फोनचं कव्हर नसलं तरी त्या टाईपमध्ये बसणारं कव्हर देतात. मग ते सुयशच्या फोनला सुद्धा तसंच झालं, पण ते त्याला घट्ट बसत होतं कव्हर. सो मी तुम्हाला सांगेल, त्याच कंपनीचा, जो कंपनीचा फोन असेल त्याच कंपनीचा तुम्ही कव्हर परचेस करा. नंतर मग आम्हाला घ्यायचे होते, आम्हा चौघा जणांना कव्हर्स हवे होते. त्याच्यानंतर सिलेक्शनला तर एवढा वेळ जातो. मेन म्हणजे आपण गोष्ट जेव्हा घेतो तो इन्व्हेस्टमेंट तर करतोच आपण. त्याच्यानंतर आम्ही पहिलं जे कव्हर घेतलं ते म्हणजे मनूच्या फोनसाठी. तर मनूता बरेचसे कव्हर तिने वापरून झालेले आहे. ते म्हणजे काचे टाईपमध्ये असतात ते पण तिने वापरले आहे. त्याच्यानंतर खूप वेगवेगळे कव्हर आहेत, म्हणजे तिचे सगळे कनेक्शन आहेत. ड्रेसचं नको म्हणा, त्याच्यानंतर बरेचसे तिचे कलेक्शन आहेत. इयरिंगचं एखाद दिवशी तिचं कलेक्शनचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर नक्की करेन, कारण तिचे खूप छान छान कलेक्शन आहेत. तिचं पण युट्यूबचा चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. तुम्ही जाऊन तिला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर हा तिचा फोन आहे विवोचा. माझा आणि मनिताचा दोघांचा विवोचाच फोन आहे. तर हे पहिलं तिने स्टारबक्सचं जो कव्हर होतं ते पहिलं बघितलं, मग ते नको झालं. आणि गर्ल्सचं तुम्हाला माहितीच आहे की किती गोष्ट किती तरी बघा, पण ती आवडल्याशिवाय ते लोक घेणार नाही. मग शेवटी फायनली तिने हे कव्हर हे केलं. त्याच्यानंतर तिने बरीचशी डिझाईनची कव्हर्स घेतले होते ना, तर तिला ते आता खूप कंटाळा आला होता यूज करून. मग ती बोलली की मला प्लेनच कव्हर हवंय. आणि ते जरा रिझनेबल प्राइसमध्ये मला वाटलं, कारण मनिता पण तेच बोलली, रिझनेबल प्राइजेसमध्ये वाटलं मला. कारण हा एक कव्हर आम्हाला ते ₹100, ₹100 एक कव्हर पडलं. मग त्याच्यानंतर आता हा माझ्या फोनचा आहे, तो म्हणजे विवो V29. तर त्याचं हे माझ्या फोनचं आहे. तर मला तो म्हणजे सुयश सांगत होता की त्याच्या कॅमेऱ्याच्या सेफ्टीनुसार तू बघ. त्याच्यानंतर मग हे एक कव्हर मला आवडलं, म्हणजे हे जरा छान होतं आणि मी हेच कव्हर घेतलं. त्याच्यानंतर मग अंकेशने हे कव्हर घेतले, त्याच्यामध्ये खूप सारे त्याचे एव्हेंजर्स वगैरे आहेत. तर त्याने हे कव्हर घेतलं, त्यामध्ये एव्हेंजर आहेत, खूप 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 काय काय आहे. तो त्याने ते एक असं छान भरगच्चवालं घेतलं. त्याच्यानंतर मग ही पिशवी जी मावशीने भरून दिली होती ती आणली. त्याच्यानंतर आम्ही मनिताला सांगितलं मी दोन्ही कव्हर दाखव आपले, तर तिने तिचं पहिलंच लावून घेतलं. त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी लावलं कव्हर. त्याच्यानंतर हे बघा, हेच वालं मी तुम्हाला दाखवलं, हेच मला कव्हर आवडलं, तर मी हे एक कव्हर घेतलं. छान वाटत होतं आणि ते ब्लॅकमध्येच मी घेतलं सिम्पल, कारण मी सुद्धा आधी बरेचसे माझे 2 फोनच्या वेळेला मी सुद्धा तसंच वापरलंय. तर म्हणून ते एवढं मला झगमग नकोच, त्याच्यापेक्षा म्हणून एक सिम्पलचं घेतलं. त्याच्यानंतर सुयशची टर्न आली, ती म्हणजे बघायला की कुठलं कव्हर घ्यायचंय त्याला, कुठलं. पण त्याचं त्यावरचाही फक्त इश्यू झाला होता तो, म्हणजे त्याला जे कव्हर आवडलं होतं ना, ते कव्हर त्याच्या फोनला खूप टाईट बसत होतं, म्हणजे काहीतरीच टाईट बसत होतं. म्हणजे काढायला म्हटलं ना तर ते पटकन इझिली निघत नव्हतं. आणि ते सिलिकॉन टाईपमध्ये असतं, तर तसं पण नव्हतं, एकदम घट्ट ह्याचं असतं, असं टाईट एकदम. सो त्याच्या ह्याच्यामध्ये ते होतं. मग ते त्याला जे आवडलं होतं, पण ते त्याला म्हणजे आवडलं, पण त्याला ते नशिबात नव्हतं असं म्हणतात ना, पण ते खूप टाईट बसत होतं. मग त्याच्यानंतर त्याला पुढच्या दुकानामध्ये ह्याच्यापेक्षा पण बेस्ट कव्हर त्याला तिथे आवडलं आणि मग त्याने ते घेतलं. मग ते इकडनं नाही घेतलं, मग आम्ही तिघा जणांनी घेतलं, मी, मनू आणि अंकेशने. तर त्याच्या पुढे त्याने बघितलं, तर त्याला तिकडे पुढे ह्याच्यापेक्षा पण बेस्ट कव्हर मिळालं. सो त्याने तिकडे जाऊन ते कव्हर घेतलं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.